तर मित्रांनो सुप्रभात. आज आपण जाणार आहोत जीवदानीला. आजपर्यंत आपण भरपूर मिनी ब्लॉग बघितले. आज आपण मोठे ब्लॉग चालू करत आहोत. स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर ईशला या हॉटेल लागल्यात त्या पूर्ण जीवदानीला जातात. पर पर्सन 20 रुपये आहे आणि बस वगैरे पण जातात. इकडे बस डेपो आहे साईडला. बसचे 20 रुपये एंट्री फीज आहे. इकडे पूर्ण पार्किंग आहे, बघायला असेल. पूर्ण इकडनं पूर्ण पार्किंग करू शकता तुम्ही गाड्या. आज आपण जीवदानीला आलो आहोत. आता बघा एंट्री केलेली आपण. आता बघूया पुढे. पूर्ण शॉप आहे तिकडे. मला विविध प्रकारचे शॉप भेटतील. इकडे तुम्हाला शॉप बघायला भेटतील सर्व. पूर्ण इकडनं पूर्ण खालून इथपर्यंत शॉप बघायला भेटतील. इकडे पूर्ण पार्किंग आहे. पार्किंग पूर्ण फ्री आहे इकडे. बाईक वगैरे तुम्ही जर लिफ्टने जात असाल ना, तिकडनं लिफ्ट वगैरे आहे. पर पर्सन 200 रुपये आहे. इकडे शूज तुम्ही ठेवू शकता. जीवदानीच्या पायथ्याजवळच आहे. विनामूल्य आहे. इकडे पूर्ण फ्री आहे. जर तुम्हाला पैसे द्यायचे असेल तर पैसे देऊ शकता. इकडे आपल्यावरती आहे ते सर्व. श्री जीवदानी देवी संस्थाचे श्री साईधाम मंदिर ट्रस्ट प्रसादन आहे. जे टायमिंग असतं तिथे 15 रुपयामध्ये जेवण भेटतं पूर्ण. ते पण अनलिमिटेड असतं. मित्रांनो आपण आलो आहोत जीवदानीला. मित्रांनो आपण जीवदानीच्या पायथ्याजवळ आलेलो आहोत. इकडनं आपण चालू करणार आहोत पायऱ्या चढायला. असं बोलतात की 1500-1400च्या आसपास पायऱ्या आहेत. बघूया, आपण अनुभव घेऊया. पहिला गणपती बाप्पांचं मंदिर दिसेल. गणपती बाप्पांना आम्ही नमस्कार करून पुढे गणपती बाप्पा नमस्कार करून आपण पुढे जाऊया. तर पहिला गणपती बाप्पांना आपण नमस्कार करून पुढे गेलो आहोत. पुढे चाललो आहोत. पहिला तुम्हाला गणपती बाप्पांचं मंदिर दिसेल. जीवदानीला आल्यानंतर तुम्हाला बोर्ड दिसेल जवळच. इकडे सर्व सूचनांचं नियमांचं पालन करायला लागेल तुम्हाला. रविवारच्या दिवशी कधी पण आलात तरी तुम्हाला गर्दी भेटेलच. पण आज दिवाळीचा पहिलाच दिवस असल्यामुळे आज लक्ष्मीपूजन आहे. त्यामुळे आज रविवार पण आहे आणि दिवाळीचा पहिला दिवस पण आहे. त्यामुळे गर्दी तर खूप आहे. पायऱ्या चढत आपण 300 पायऱ्याच्या वरती आलेलो आहोत. आता 300 पायऱ्या क्रॉस केल्यात. लवकरच आपण वरती जाणार आहोत. तर मित्रांनो आताशा 1000 पायऱ्या चढून दमलोय. बसलेलो आहे इकडे. थोड्या वेळ बसू, नंतर पुढे जाऊ. वरती आल्यानंतर तुम्हाला बाथरूम पण दिसेल. बाथरूमची सोय देखील इकडे गेलेली आहे. 5 पायऱ्याकडे जाण्याचा मार्ग आहे. हा मार्ग एकदम जुना आहे. म्हणजे पूर्वी एकदम एकदम जुना आहे हा मार्ग. हा म्हणजे असं साईडला सपोर्ट वगैरे काय नाही. आणि हा आपला नवीन मार्ग झालेला आहे इकडनं. इकडे सीड्या वगैरे व्यवस्थित एकदम आहे. आणि हा सर्वात जुना मार्ग आहे 5 पायऱ्यांचा. मंदिराकडे आपण चाललो आहोत. मंदिराकडे जाण्याचा मार्ग. गेले मित्र गेले. इकडे विविध प्रकारचे शॉप आहेत. छोटी वगैरे तुम्ही घेऊ शकता इकडे. पोहोचतो आपण लवकरच. आता लवकरच पोहोचू. आता खूप जवळ आलो आहोत. आता प्लॅस्टिक वगैरे इकडे बंदी आहे. वरती तुम्हाला प्लॅस्टिक घेऊन नका. इकडे लास्ट आहे. इकडनं कोणी एंट्री आहे. आतमध्ये कॅमेरा, फोटोशूट, व्हिडिओ वगैरे करण्यासारखं मनाई आहे. तर आपण भेटू लवकरच वरती गेल्यावर. नवरात्री उत्सवात जर तुम्ही आलात तर पूर्ण तुम्हाला इकडे भरलेलं दिसेल. पूर्ण गर्दी असते इकडे. आता तुम्हाला पूर्ण खाली आहे. थोडीफार गर्दी कमी आहे पण ठीक आहे.
ठिकाण देवीचं मंदिर आहे समोरच आहे. समोर जाऊ समोर. तो मित्रांनो फायनली आपण वरती आलेलो आहोत. वरती बघू शकता आज पूर्ण गर्दी आहे. पूर्ण गर्दी आहे. तर मित्रांनो फायनली आपण वरती आलो आहोत. वरती येऊन जरा बसलो जरा वेळ. विविध प्रकारचे तुम्हाला पक्षी बघायला भेटतील इकडे वरती. फायनली वरती आलेलो आहोत. इकडे तुम्हाला आता स्टेडियम दाखवतो. खाली एक स्टेडियम आहे. तिकडे विविध प्रकारचे चित्रपटाचे शूटिंग झालेले आहेत. वे 2 ची शूटिंग पण इकडेच या स्टेडियम मध्ये झालेली आहे. तुम्हाला दाखवतो. हा जो तुम्हाला क्रिकेटचा ग्राउंड दिसतोय तिकडेच वे 2 पिक्चरची शूटिंग झालेली आहे. तिथे हेलिकॉप्टर उतरायला पण जागा आहे. बघू शकता तुम्ही. फुलपाड्याचा डॅम पण इकडनं दिसतोय. बघू शकता तुम्ही. त्याचा मिनी व्हिडिओ आपल्या पेज वरती आहे. तर जर कोणाला बघायचं असेल तर नक्की जाऊन बघा. वरून पूर्ण असं व्ह्यू, पूर्ण विरार, नालासोपारा पूर्ण व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल. सुंदर असं दृश्य आहे. खूप भारी वाटतंय. बघू शकता तुम्ही. विरार शहर पूर्ण तुम्हाला धुक्यामध्ये धुके दिसतील. आल्यानंतर तुम्हाला असे छोटे छोटे मंदिर दिसतीलच. वॉशरूम वगैरे पण आहे इकडे. जाऊ शकता तुम्ही आल्यानंतर. ₹20 इकडे प्रसाद भेटेल. नारळी असते. तुम्ही एकदा काय करा, अरे असते खूप मस्त लागते. हे तुम्ही पाहून बघा. ते महाकाली देवीचं मंदिर आहे. तिथे विविध प्रकारचे दगडावरती तुम्हाला तिथे कल्टी शिकवताना तुम्हाला दिसतील. त्या दगडावरती कल्टी शिकवतात. माहिती बघायचं डायरेक्ट मार्केटिंगमध्ये आहे इकडे. आंबेवडी प्रसाद तसं तुम्हाला खाली पण भेटेल. खाली जाऊन तुम्हाला इथे महाकाली देवीचे मंदिर तुम्हाला बघायला भेटू. इथे असं भाग वगैरे आहे. विविध प्रकारची प्रसादी वगैरे तुम्ही घेऊन जाऊ शकता. प्रसादी भेटते. पिण्याच्या पाण्याची सोय पण इकडे आहे. पिण्याचं सामान वगैरे आहे. वरती आल्यानंतर तुम्ही सर्वजण इकडे नाश्ता वगैरे करू शकता. सर्वजण तुम्हाला दिसतीलच बसलेले वगैरे. इकडे केलेली आहे. बघू शकता.
वरून तुम्ही पूर्ण जिजानी देवीचं मंदिराचं पूर्ण कलश वरून दिसेल तुम्हाला, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असं पूर्ण डोक्यात बस. जिजानी देवीचं आपण दर्शन घेतलं आणि आता आपण निघालोय खाली जाणार. खाली जाय. ते माकडे दिसत नाहीत, माकडे दिसत नाही काय, माकडे कमी आहेत काय, वरती चढलेत बघा. विविध प्रकारचे शॉप तुम्हाला बघायला भेटतील. प्रसादी, फोटोज वगैरे देवीची, विविध प्रकारचे असे फोटोज प्रसादी वगैरे तुम्ही इकडे भेटतील तुम्हाला. विविध प्रकारचे शॉप्स आहेत तिकडे, विविध प्रकारचे फोटोज वगैरे आहेत तिकडे. जिजानी देवीचे फोटोज तुम्ही घेऊ शकता. प्रसादी वगैरे पण आहे इकडे. जिजानी देवीच्या इथे मंदिरात पाया पडून आम्ही खाली जातो आहोत. जाताना प्रसादी वगैरे घेतली. आता खाली जातो आहोत. फिरायला बसूया, आराम करूया आणि जरा पुढे जाऊया. मित्रांनो, जर तुम्हाला जिजानीला यायचं असेल ना तर 3 रस्ते आहेत. एक तर जुना आहे 5 पायरी, जर तुम्ही तिकडे येऊ शकता. एक तर आपलं लिफ्ट आहे, तिकडे पर पर्सन 200 रुपये एंट्री फीज आहे. आणि 3 फुटाच्या खाली जे मुलं आहेत ना त्यांना फ्री आहे. आणि 3 फुटाच्या वरती जेवढे पण सर्वजण आहेत ना त्यांची एंट्री फीज आहे. पर पर्सन 200 रुपये आहेत. आणि आपला आता नवीन रस्ता बांधलेलाच आहे स्टेडियम, तिकडनं पण तुम्ही येऊ शकता. आणि 5 पायरीचा जुना रोड आहे. एखादी तिकडे एकदम म्हणजे बहुतेक सर्वजण आपण येतो. 5 पायरीवरनं बसतो येत नाही, तिकडनं काय सपोर्ट वगैरे नाही, त्यामुळे तिकडे पण जात नाही. त्याच रोडवरून लागतो. 11 वाजलेत, गर्दी वाढतच चाललेली आहे, बघू शकता तुम्ही. आता खाली आलो. फायनली तिकडं आपण खाली आलो. बघू शकता गर्दी वाढतच चाललेली आहे. 11 वाजले, ही गर्दी तुम्ही बघू शकता वाढत चाललेली. सकाळी आपण लवकर गेल्यामुळे गर्दी बघा, आता गर्दी बघू शकता तुम्ही, लाईन लागलेली आहे. आपण सकाळी लवकर गेली म्हणून गर्दी नव्हती. तुम्हाला पण रिकमेंड करेल की मॉर्निंग लवकरच जावा, लवकर जाण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही बघू शकता गर्दी बघा तिथे. कोण म्हणजे नंतर तुम्हाला विविध प्रकारचे हॉटेल्स बघायला भेटतील. इकडे नाश्ता वगैरे तुम्ही करू शकता. खाली आल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे हॉटेल दिसतील. हे मेनू काढलेले आहे. सर्व प्रकारचे समोसा उचल आहे. तसेच विविध प्रकारचे इडली, डोसा, समोसा असे विविध प्रकारचे तुम्हाला इकडे बघायला भेटतील. तुम्ही ऑर्डर करू शकता. खालीच पायथ्याजवळ इकडे शॉप आहे.